नमस्कार मित्रांनो, एसएससी जेई 2024चं नोटिफिकेशन आता आलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये पाहूया की एसएससी जेई 2024 मध्ये जेवढे पण नोटिफिकेशन मध्ये डिटेल्स आहे, जे इम्पॉर्टंट आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आणि ग्रुप आहे त्यांना पण जॉईन करायला विसरू नका. सगळ्याची लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल किंवा मग कमेंट सेक्शन मध्ये भेटून जाईल किंवा मग बायो मध्ये पण भेटून जाईल. तर तिथून नक्कीच जॉईन व्हा. तर चला तर मित्रांनो सुरू करूया या व्हिडिओला. जर आपण डेट्स पाहिल्या तर इम्पॉर्टंट डेट्स ह्या आहे की 28/3 पासून अप्लिकेशन चालू होणार ते 18/4 पर्यंत अप्लिकेशन सुरू राहणार आणि जे लास्ट डेट आहे ते 18/4 पर्यंत आहे आणि 11 वाजेपर्यंत आहे. म्हणजेच 18 एप्रिल रात्री 11 पर्यंत अप्लिकेशन चालू राहणार आहे आणि ऑनलाईन फी पेमेंट 19 एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे, ते पण 11 वाजेपर्यंत. मग 22/4/24 पासून तर 23/4/24 पर्यंत करेक्शन विंडो राहणार आहे. जर तुम्ही काही मिस्टेक केले असेल तर तुम्ही येथे काही फीज पे करून ते करेक्शन करू शकता. पेपर 1 चे जे डेट्स आहे ते आहे 4/6/2024 ते 6/6/2026. म्हणजे 4 जून ते 6 जून पर्यंत आपली एक्झाम होणार आहे पेपर 1 किंवा सीबीटी 1 म्हणू शकता. आणि सीबीटी 2 ची डेट्स किंवा मग पेपर 2 ची डेट्स अजून यामध्ये मेन्शन नाही आहे. तर हे झाले इम्पॉर्टंट डेट्स. तर तुम्ही 18 एप्रिलच्या आधी सगळे जण फॉर्म भरून घ्या. आता त्याच्यानंतर पाहूया की हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये सगळ्यांना डाऊट्स राहतो, तो क्लिअर करून घेऊ येते. तर बीआरओ म्हणजे बीआरओ एक डिपार्टमेंट आहे. यामध्ये व्हेरियस डिपार्टमेंट्स आहेत. त्यापैकी बीआरओ जे आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, त्यामध्ये मिक्स राहते इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. म्हणजे पेपर वेगवेगळा राहील, इलेक्ट्रिकलचा वेगळा आणि मेकॅनिकलचा वेगळा. पण ज्या शीट्स आहे त्यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोन्ही कम्पीट करू शकतात. म्हणजे ज्याचा पेपर जर इझी आला त्या ब्रांच मधून जास्त मुलं जाणार. सपोज इलेक्ट्रिकलचा इझी आला तर मग आणि मेकॅनिकलचा टफ आला तर मेकॅनिकलचे सपोज 5 जाणार आणि इकडले 10. जर टोटल 15 वॅकन्सीज असेल तर असं म्हणजे कंबाईन, म्हणजे तिथे इलेक्ट्रिकल पण जाऊ शकतो, मेकॅनिकल पण जाऊ शकतो. पण सीबीटी मध्ये इलेक्ट्रिकलचे वेगळा सिलेबस आहे, मेकॅनिकलचा वेगळा. पण पोस्ट जे आहे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तिथे दोन्ही म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल वाले कम्पीट करू शकतात. आता हे डिपार्टमेंट म्हणजे बीआरओ आणि याच्यानंतरचे सगळे. जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही सगळ्या याच्यात अप्लिकेबल आहे. जर तुमच्याकडे डिप्लोमा प्लस डिग्री असेल म्हणजे इन शॉर्ट डिग्री असेलच तर तरी पण मग डिप्लोमा प्लस डिग्रीवाले जर सगळ्याला इलिजिबल आहे तर डिप्लोमा प्लस डिग्रीवाले होऊनच जातात. फक्त इथं प्रश्न असा आहे ज्यांच्याकडे फक्त डिप्लोमा आहे त्यांचा इथं थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं बीआरओ मध्ये कसं आहे डिग्रीवाल्याचा तर इश्यू संपलाच, म्हणजे डिग्रीवाले कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतात, त्यांचा काही इश्यू नाही आहे. पण जे आता बीआरओ मध्ये बघा, जर तुमचा डिप्लोमा असेल तर डिप्लोमा पाहिजे प्लस 2 इयर एक्सपिरियन्स पाहिजे. तर एक्सपिरियन्स इथे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथे जेव्हा डिप्लोमा येणार तेव्हाच यामध्ये काही ना काही चेंजेस होणार. म्हणजे एवढ्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा डिप्लोमा येणार तर कुठे फक्त डिप्लोमा मागतात किंवा मग डिप्लोमा प्लस 2 इयर्स एक्सपिरियन्स. तर हे इम्पॉर्टंट आहे. बाकी ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता याच्यामध्ये दुसरं जे डिपार्टमेंट आहे ब्रह्मपुत्रा बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आहे, तर सिव्हिल साठी आहे. सेंट्रल वॉटर कमिशन ते मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी आहे. मग आपल्याकडे आहे सीपीडब्ल्यूडी, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल साठी फक्त डिप्लोमा पाहिजे. आता मी जिथं डिप्लोमा म्हणतो तर मी याच्यासाठी वाचत आहे की कुठे डिप्लोमा प्लस 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे, कुठे फक्त डिप्लोमा आहे. तर सीपीडब्ल्यूडी मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, ज्यांच्याकडे फक्त डिप्लोमा आहे त्यांच्यासाठी म्हणत आहे. मग सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन आहे, तिथे पण फक्त डिप्लोमा असला तरी चालते, एक्सपिरियन्सची गरज नाही. डीजीक्यूए नवल आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये, तिथे आता बघा पुन्हा जर तुमच्याकडे डिग्री असेल तर काही टेन्शन नाही. पण जर तुमच्याकडे डिप्लोमा आहे तर मग तुम्हाला डिप्लोमा प्लस 2 इयर्स एक्सपिरियन्स लागतो डीजीक्यूए नवल मध्ये. आणि एक आहे इथे 7व्या नंबरचा जो डिपार्टमेंट आहे फरक्का बॅरेज प्रोजेक्ट, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. येथे फक्त डिप्लोमा असला तरी चालते, एक्सपिरियन्सची गरज नाही. त्यानंतर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये पुन्हा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल कंबाईन आहे आणि येथे पण डिप्लोमा जर असेल तर डिप्लोमा प्लस तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज लागेल. तर असं आहे की जर तुमच्याकडे फक्त डिप्लोमा असेल तर तुम्हाला एमईएस मध्ये एक्सपिरियन्स लागेल आणि त्यासोबत डीजीक्यूए नवल मध्ये एक्सपिरियन्स लागेल आणि त्यासोबत बीआरओ मध्ये एक्सपिरियन्स लागेल. बाकी तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही, सीपीडब्ल्यूडी मध्ये तर एक्सपिरियन्स लागणारच नाही. तर असं आहे ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे त्यांना कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये 2 इयर्सचा एक्सपिरियन्स मागितला जातो. पण ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांचा काही विषयच नाही, त्यांना काही एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. तर ते सगळ्या डिपार्टमेंटसाठी आहे. येथे जे क्वालिफिकेशन आहे ते मिनिमम आहे. जसं सीपीडब्ल्यूडी मध्ये जे म्हणत होते लोक, तर ते मिनिमम क्वालिफिकेशन आहे, डिग्रीवाले इलिजिबल आहे इथे. आय थिंक तुमचं हे जे क्वालिफिकेशन वाला डाऊट असेल तो क्लिअर झाला असेल. तर यामध्ये जी इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की बीआरओ मध्ये फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकता, फिमेल यामध्ये अप्लिकेबल नाही आहे. बाकी सगळ्या याच्यात फिमेल अप्लिकेबल आहे. तर बीआरओ मध्ये जर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आणि आपल्या इलेक्ट्रिकलच्या जर कंबाईन करून घेतल्या सगळ्या वॅकन्सीज तर सध्या बीआरओ मध्ये आपल्या 37 आहे टोटल, सीपीडब्ल्यूडी मध्ये 121 आहे, सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन मध्ये 2 आहे, डीजीक्यूए नवल मध्ये 3 आहे
आणि फरक्का बॅरेज प्रोजेक्टमध्ये 2 आहे. तर अशा जर आपण फक्त इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा कंबाईन जर केल्या तर 165 प्लस MEHच्या ज्या आहे त्या इथे मेन्शन नाही आहे आपल्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या, त्या ऍड होणार येते. तर आपल्याकडे 165 प्लस वॅकन्सीज इथे भेटून आल्या इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटसाठी, कारण की जिथे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल आहे तिथे पण नॉर्मली आपल्या इलेक्ट्रिकल वाल्यांनाच फायदा होतो. तर ह्या सगळ्या वॅकन्सीज झाल्या. मग इथे एज रिलॅक्सेशन पण आहे. ओबीसी साठी 3 इयर्स, SC ST साठी 5 इयर्स आणि बाकी पण. आणि जे नॉर्मल एज लिमिट आहे ते कोणकोणत्या पोस्टसाठी 30 इयर्स आहे आणि कोणकोणत्या पोस्टसाठी 32 इयर्स आहे. तर ते ऑलरेडी वरतीच मेन्शन होतं. CPWD साठी 32 वर्ष आहे आणि मग एज रिलॅक्सेशन तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही टाकू शकता. बाकी सगळे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी अप्पर एज लिमिट 30 इयर्स आहे. फक्त CPWD साठी 32 इयर्स आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग तुम्ही एज रिलॅक्सेशन घेऊ त्याच्यामध्ये ऍड करू शकता. सपोज ओबीसी आहे तर 3 इयर्स आणखी ऍड होणार, म्हणजे CPWD जॉईन करासाठी तुम्ही 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता इथे. त्यानंतर मग आपल्याला ssc.gov.in वर तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. यांची साईट चेंज झाली आहे तर तुम्हाला मग आता पुन्हा ते वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. तर 18 एप्रिल याची लास्ट डेट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रात्री 11 वाजेपर्यंत. मेन इश्यू आता नवीन साईट बनवली तर मला माहित नाही, पण जुन्या साईटवर शेवटच्या दिवशी जे अप्लिकेशन आहे ते म्हणजे ते साईट चालत नव्हती. तर तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या हा फॉर्म. आता आपल्या वेस्टर्न रिजन मध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येते जिथे तुम्ही एक्झाम देऊ शकता ते बघून घेऊ. तर अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे हे आहे महाराष्ट्रातील एक्झाम सेंटर जिथे असते. आणि वेस्टर्न रिजन मध्ये येणार तर तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे ते आपली जे रिजनल साईट राहते वेस्टर्न रिजनची म्हणजे SSC वेस्टर्न रिजन तिथे येणार. त्याची जे साईट आहे ते आहे www.sscwr.net. WR म्हणजे वेस्टर्न रिजन .net. आता जर आपण स्कीम ऑफ एक्झामिनेशन जर पाहिली तर इथे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. आणि दोघांचे मार्क्स ऍड होतात. असं नाही आहे की पेपर 1 क्वालिफाईंग आहे. दोन्ही पेपर इम्पॉर्टंट आहे. तर पेपर 1 जो आहे आणि पेपर 2 आता दोन्ही CBT बेसिस आहे. तर पेपर 1 मध्ये 3 सेक्शन राहते. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि आपलं जे पण डोमेन राहते. आपलं इलेक्ट्रिकल आहे ते इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन राहते. तर इलेक्ट्रिकलचे आपले 100 क्वेश्चन आहे, जनरल अवेअरनेसचे 50 आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे 50. तर सगळ्याला 1-1 मार्क्स आहे. तर असे 100 प्लस 50 प्लस 50 असे 200 मार्क्स होऊन जाते आणि 2 तास राहते. आणि इथे जे निगेटिव्ह मार्किंग राहते ते 1/4 राहते. आणि जो पेपर 2 आहे तो पण CBT आहे. इथे पूर्ण आपला टेक्निकलच राहील. 100 क्वेश्चन राहील, 3 मार्क्सले 1 क्वेश्चन, तर असे 300 मार्क्स राहील. आणि इथे पण 2 तासच राहील, पण निगेटिव्ह मार्किंग 1/3 राहील. म्हणजे जेव्हा 3 क्वेश्चन तुमचे चुकन तेव्हा 1 क्वेश्चन जो बरोबर झाला असं ते कॅन्सल होऊन जाणार पूर्ण. ठीक आहे. आपण निगेटिव्ह मार्किंग पेपर 1 मध्ये 1/4 आहे आणि पेपर 2 मध्ये 1/3 आहे. हे दोन्ही घेतले कव्हर करून. त्यानंतर इथे इंडिकेटिव्ह सिलेबस आहे. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग साठी पण आहे, जनरल अवेअरनेस साठी पण आहे आणि आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी पण आहे. तो तुम्ही बघून घेऊ शकता. ही जी PDF आहे हायलाइटेड PDF ते आपल्या टेलिग्राम चॅनल आणि ग्रुपवर अपलोड झालेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली हायलाइटेड जे पॉईंट्स आहेत ते वाचू शकता. लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शन मध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर प्रोसेस अशी आहे की पेपर 1 होणार, त्यानंतर पेपर 2 होणार आणि त्याच्यानंतर ऑप्शन कम प्रेफरन्स फॉर्म भरला जाणार तुमच्याकडून, म्हणजे तुम्हाला कोणतं डिपार्टमेंट पाहिजे नाही. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या डिपार्टमेंट वाईज तुमची लिस्ट लागून जाईल सिलेक्शनची. मग त्याच्यानंतर तुमचा DV होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर भेटणार. अशी प्रोसेस आहे पूर्ण. त्यामध्ये महत्वाचे जे डॉक्युमेंट्स आहे जे DV ला विचारतील, म्हणजे जे DV साठी इम्पॉर्टंट राहील आणि तुम्हाला इथे पण तो डेटा फिल करावा लागेल. तर मेन गोष्ट कोणती आहे, तुमची डेट ऑफ बर्थ वर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्यापाशी असलं पाहिजे हा फॉर्म भरायच्या आधी. आणि त्यानंतर बाकी तुमच्या ज्या क्वालिफिकेशन आहे त्याच्या सगळ्या मार्कशीट तुमच्याकडे असल्या पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी मेन गोष्ट अशाच आहे. मार्कशीट सगळ्या वर्षी राहते. सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या आणि आपला डेट ऑफ बर्थ चांगल्या प्रकारे जे करेक्ट आहे तशीच टाका आणि SSCच्या जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे आहे तेच तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. पोस्ट प्रिफरन्स होणार आहे, म्हणजे पेपर 2 जसा होणार तुमचा त्याच्यानंतर रिझल्ट याच्या आधीच तुम्हाला पोस्ट प्रिफरन्स भरावा लागतो आणि मग त्याच्यानुसार त्याच्या कट ऑफ नुसार तुम्हाला ते पोस्ट भेटणार. म्हणजे जे कोणतं डिपार्टमेंट राहते त्याचं पोस्ट प्रिफरन्स टाकावं लागते. ते मग नंतरची प्रोसेस आहे. तुमचा पेपर 2 झाल्यानंतरची प्रोसेस आहे ती. जर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जर पाहिले तर अनरिझर्व्ह साठी 30% आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी पण. ओबीसी साठी 25% आणि बाकी कॅटेगरीसाठी 20%. म्हणजे ओबीसी साठी तुम्ही जर पेपर 1 देत असाल तर त्याचे 25% म्हणजे 50 मार्क्स तुमचे आले पाहिजे टोटल 200 पैकी, तेव्हा तुम्ही धरल्या जाता इव्हॅल्युएशन साठी. तर तुम्ही फीस जर पाहिली तर फीस 100 रुपीज आहे सगळ्या कॅन्डिडेटसाठी. फक्त वुमन आणि SC ST कॅटेगरीसाठी फीज नाही आहे. वुमन आणि SC ST कॅटेगरीसाठी फीज नाही आहे. बाकी सगळ्यांना 100 रुपये द्यावे लागेल. तर हे होती SSC JEE च्या रिगार्डिंग जे नोटिफिकेशन मधील माहिती आहे ते. आणि मेन गोष्ट जे आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ते आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा गॉगल किंवा काय म्हणते लेन्स किंवा चष्मा ते लावून तुम्हाला फोटो नाही काढायचा आहे पासपोर्ट. जर तुम्ही लावून फोटो काढणार तो ऍक्सेप्ट होऊन जाणार आता अप्लाय करताना, पण हॉल तिकीट नाही येणार तुमचं. तुमचा वाला फॉर्म रिजेक्टेड तेव्हा सांगणार, म्हणजे तुम्ही काहीच करू नाही शकत.
तर चष्मा घालून ज्यांना पण लेन्स आहे त्यांनी घालून म्हणजे तो फोटो अपलोड नका करू, असं विदाऊट माझ्यासारखा असा फोटो तिथं अपलोड करून द्यायचा. त्यांना पण चष्मा आहे. मला नाही आहे, मी तसा फोटो कधी अपलोड केला नाही तर माझा रिजेक्ट नाही झाला. पण लास्ट टाइमला 1-2 जणांनी विचारलं होतं की आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर काय करू शकतो, तर तुम्ही काहीच नाही करू शकत. मग तेव्हा शेवटी म्हणजे हॉल तिकीटच्या आधी सांगितले जाते की तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट नाही केला गेला आहे, किंवा हॉल तिकीटमध्येच मे बी तसं सांगितले जाते वाटते. तर हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. स्पेक्स घालून फॉर्म नका भरू. तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट होती, जेणेकरून मग काय करणार तुम्ही, तुम्हाला जर एक्झाम मध्येच नाही बसू दिलं तर मग ऍडव्हान्टेज काय होणार. ठीक आहे, तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर आय होप तुमचे सगळे डाऊट्स इथून क्लिअर झालेले असतील रिगार्डिंग एसएससी जेई. अजून जर ऍड ऑन माहिती जर सांगायची झाली तर या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये बीआरओ असो, एमईएस असो, डीजीकेव्ही नवल असो, तर यामधले सगळ्यात चांगलं डिपार्टमेंट म्हटलं जाते सीपीडब्ल्यूडी, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. आणि येथे कसं राहते की 5 रिजन मध्ये त्यांना डिवाइड केलं आहे, साऊथ, ईस्ट, नॉर्थ ईस्ट आणि वेस्ट. तर वेस्ट रिजन मध्ये एक आरटीआय म्हणजे रिजनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, ते आपल्या मुंबईमध्येच आहे. तर आपल्या मुंबईच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिव अँड दमन, गोवा आणि गुजरात हे सगळे मिळून एक वेस्ट रिजन बनतो. तर येथे आपल्या मुंबईतच याचं रिजनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आणि मॅक्झिमम चान्सेस आहे जर तुमचं सिलेक्शन सीपीडब्ल्यूडी मध्ये होऊन जाणार तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातच पोस्टिंग भेटून जाणार. तर आपल्या महाराष्ट्रातले स्टुडंट तसे पण येथे कमीच जातात. जर तुम्ही इथे कम्प्लीट करू शकले तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातच पोस्टिंग भेटून जाणार. तर तुम्ही नक्कीच यासाठी, जर तुमच्याकडे डिप्लोमा आहे, डिग्री आहे, तर तुम्ही येथे फॉर्म भरून चांगला अभ्यास करून आपलं सिलेक्शन घेऊ शकता. तर जर तुम्ही एसएससी जेई साठी प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला जास्त चान्स घ्यायचा नाही आहे, सिलेक्शन लवकर घ्यायचं आहे, तर आपले 3 प्रोग्राम आहे. ऑल इन वन टू वन मेंटरशिप प्रोग्राम, ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स दिला जाईल रिगार्डिंग प्रिपरेशन, एसएससी जेई असो किंवा कोणत्याही एक्झाम असो, सोबत जे पण तुम्ही टार्गेट करत असाल ते. आणि आपला दुसरा प्रोग्राम आहे EE IMP MCQ चॅनल मेंबरशिप. तर तिथे तुम्हाला इम्पॉर्टंट MCQ भेटणार सॉल्व्ह करायला, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि तिसरा प्रोग्राम असा आहे की मेंटरशिप चॅनल मेंबरशिप आहे, जिथे तुम्हाला कंटेंट आणि गायडन्स, मेंटरशिप चॅनल मेंबरशिप, जिथे तुम्हाला इम्पॉर्टंट कंटेंट आणि गायडन्स भेटणार आहे जेई एक्झाम साठी. तर ते पण तुम्ही जॉईन करू शकता. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही ऑल इन वन टू वन मेंटरशिप प्रोग्रामच घ्या, जेणेकरून तुमचे हे जे चॅनल मेंबरशिप आहे ते त्यामध्ये इन्क्लुडेडच आहे. तुम्ही याच्या डिटेल माहितीसाठी हा व्हिडिओ पण बघू शकता आय बटनवर, आणि हे प्रोग्राम जॉईन करू शकता, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन होऊन जाणार. आय होप तुमचे एसएससी जेईच्या रिलेटेड जेवढे पण डाऊट्स असतील ते या व्हिडिओमध्ये कव्हर झाले असतील, आणि तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून द्या आणि त्याच्या प्रिपरेशन करणं चालू करून द्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.